नमस्कार मित्रांनो, एकेकाळी एक 10 ते 12 वर्षाचा मुलगा त्याच्या आईवडिलांसोबत एका गावात राहत होता. एके दिवशी बऱ्याच वर्षांनी तो मुलगा त्याच्या आजोबाच्या गावी गेला. तो त्यांच्यासोबत नेहमीच खेळायचा. एके दिवशी खेळत असताना तो आजोबांना म्हणाला, "आजोबा, मी मोठा झाल्यावर मी खूप यशस्वी होईन. यशस्वी होण्याचे काही मार्ग सांगू शकाल का?" त्याचे आजोबा हसले आणि म्हणाले, "हो." तो त्याला एका रोपाच्या दुकानात घेऊन गेला, जिथे लहान रोपे उपलब्ध होती. त्याचे आजोबा 2 लहान रोपे विकत घेऊन घरी परतले. घरी परतल्यानंतर त्याने एक रोप एका मोठ्या कुंडीत लावले. ते घरात ठेवले आणि दुसरे बाहेर ठेवले. मग त्याने त्याच्या नातवाला विचारले, "तुम्हाला वाटते की भविष्यात कोणते रोप चांगले वाढेल?" मुलाने थोडा वेळ विचार केला आणि आजोबांना सांगितले, "आपण घरात लावलेले रोप चांगले वाढेल, कारण ते आतल्या सर्व समस्यापासून सुरक्षित असेल. आपण बाहेर लावलेले रोप तीव्र सूर्यप्रकाश, वादळ, मुसळधार पाऊस आणि अगदी प्राण्यापासूनही धोक्यात असते." त्याचे आजोबा हसले आणि म्हणाले, "भविष्यात या 2 रोपांचे काय होते ते पाहूया." 4 वर्षांनंतर तो मुलगा त्याच्या आजोबाच्या घरी परत गेला. आजोबांना पाहिल्यानंतर त्याने त्यांना विचारले, "आजोबा, मागच्या वेळी मी तुम्हाला आयुष्यात यशस्वी कसे व्हायचे हे विचारले होते, पण तुम्ही मला काहीही सांगितले नाही. आता तुम्हाला मला सांगावे लागेल." त्याचे आजोबा हसले आणि म्हणाले, "हो, पण आधी काही वर्षापूर्वी आम्ही लावलेली 2 रोपे पाहूया." असे म्हणत त्याचे आजोबा त्याला त्याच ठिकाणी घेऊन गेले, जिथे त्यांनी ते रोप घरात ठेवले होते. त्यांनी पाहिले की ते रोप मोठे झाड झाले आहे. मग ते बाहेर, जिथे त्यांनी दुसरे रोप लावले होते, तिथे गेले. त्यांनी पाहिले की ते लहान रोप आता एक मोठे झाड बनले आहे. त्याच्या फांद्या खूप मजबूत आणि लांब होत्या आणि त्याची सावली जमिनीवर पडत होती. मुलाच्या आजोबांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याला विचारले, "मला सांग, कोणते झाड मोठी आणि मजबूत झाली आहेत? कोणती रोपे जास्त यशस्वी झाली आहेत?" मुलाने म्हटले, "आम्ही बाहेर लावलेले रोप." "पण आजोबा, ते कसे शक्य आहे? या रोपट्याला अनेक धोकादायक परिस्थिती आणि अनेक समस्याचा सामना करावा लागला असेल. पण हे रोप इतके मोठे झाड कसे बनले?" त्याचे आजोबा त्याच्याकडे पाहून म्हणाले, "तू बरोबर आहेस. आम्ही बाहेर लावलेल्या रोपट्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असेल. त्या समस्यांना तोंड देऊन ते इतके मोठे आणि विशाल झाले आहे. आता ते आपल्या फांद्या हवे तितक्या वाढवू शकते. वादळ आणि मुसळधार पावसासारख्या समस्या त्याच्या फांद्या आणखीन मजबूत करतात. म्हणूनच आज ते एक मोठे झाड बनले आहे. आता या सर्व समस्या त्याच्यासमोर लहान आहेत." मग त्याचे आजोबा त्याच्याकडे पाहून म्हणाले, "बेटा, नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात संघर्ष करत नाही, जोपर्यंत तुम्ही अडचणीमधून जात नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या
आयुष्यात यश मिळवू शकत नाही। जर तुम्ही तुमच्या आयुष्यात नेहमीच आरामदायी निर्णय घेतले तर मग तुम्ही तुमच्या आयुष्यात जितके वाढू शकता तितके वाढू शकणार नाही। आणि जर तुम्ही प्रत्येक समस्यासाठी तयार असाल, नेहमी संघर्षासाठी तयार असाल, तर कोणतेही ध्येय साध्य करणे तुमच्यासाठी अशक्य होणार नाही आणि नंतर मोठ्या समस्या तुम्हाला लहान वाटू लागतील। हे ऐकून त्या मुलाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग तो त्या प्रचंड आणि मोठ्या झाडाकडे पाहू लागला। त्याच्या आजोबाचे शब्द त्याच्या मनात घुमत होते। मित्रांनो, आपण समस्या, अडथळे, अडचणी आपल्या जीवनाचे शत्रू मानतो, पण हे अडथळे, या अडचणी आपल्या जीवनात मजबूत आणि अधिक यशस्वी बनवतात। आणि कोणीतरी म्हटले आहे की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात समस्या येत नसतील तर समजून घ्या की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात। तर मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।